दूध आणि मासे एकत्र खाऊ नयेत, दूध आणि फळे एकत्र खाऊ नयेत, मध खाल्ल्यानंतर गरम पाणी पिऊ नये अशा कित्येक सूचना आपल्याला वडीलधाऱ्यांकडून दिल्या जातात. पण त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केलाय का? नाही ना. केला असेल तरी कित्येकदा वडीलधाऱ्यांना त्याचे समाधानकारक उत्तर देता येत नाही. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, या सर्व गोष्टींमध्ये शास्त्रीय कारण आहे. होय, आपण जे काही अन्न खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. प्रत्येक अन्न पदार्थाची चव वेगळी असते, त्याचे गुणधर्म वेगळे असतात आणि त्यातून मिळणारे पोषक तत्व ही वेगळी असतात. यापैकी काही पदार्थ असतात जे एकत्रित खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यास लाभ होतो, तर काही पदार्थ असे असतात जे एकत्रित खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते. जे खाद्यपदार्थ एकत्रितपणे सेवन केल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात त्याला विरुद्ध आहार असे म्हणतात. एवढंच नाही तर काही पदार्थ आपण कधी खातो, किती प्रमाणात खातो, कसे खातो, कोणत्या पदार्थांबरोबर खातो याचेही काही नियम आहेत. या नियमांविरुद्ध जाऊन जे अन्न आपण खातो त्याला आपण विरुद्ध आहार म्हणू शकतो. आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार म्हणजे काय याची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहाराचे विविध प्रकारे वर्गीकरणही करण्यात आले. आयुर्वेद शास्त्रानुसार ज्या आहारामुळे वात, पित्त आणि कफ या घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो, त्यांना शरीराबाहेर काढून टाकण्याऐवजी ते शरीरातच साचून राहतात, त्याला विरुद्ध आहार म्हणतात. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे 3 घटक असतात, ज्यांना दोष असे म्हटले जाते. या 3 मूलभूत घटकांचे प्रमाण संतुलित असेल तर ते शरीराचे संचालक म्हणून काम करतात आणि त्यांचे संतुलन बिघडले तर ते शरीरासाठी घातक ठरतात, म्हणूनच त्यांना दोष म्हणतात. ज्या पदार्थांच्या सेवनामुळे कफ, पित्त, वात यांच्यामध्ये असंतुलन निर्माण होते त्या पदार्थांना विरुद्ध आहार म्हणतात. चरक संहितेनुसार विरुद्ध आहार म्हणजे मानवी शरीरातील धातूंपेक्षा वेगळे गुणधर्म असलेले पदार्थ हे विरुद्ध आहार ठरू शकतात. यापैकी काही पदार्थ गुणधर्म विरुद्ध असतात, काही पदार्थ संयोग विरुद्ध, तर काही देश, काळ, मात्रा इत्यादी विरुद्ध आणि काही स्वभाव विरुद्ध असू शकतात. थोडक्यात सांगायचे झाले तर काही पदार्थांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. काही पदार्थ एकत्र आल्यास अपायकारक ठरू शकतात, काही पदार्थ विशिष्ट ठिकाण अथवा प्रदेशानुसार अयोग्य ठरू शकतात, काही पदार्थ खाण्याची वेळ, ऋतू अथवा काळ चुकीचा असू शकतो, तर काही पदार्थ विशिष्ट प्रमाणात एकत्रितपणे खाणे अपायकारक असू शकते, तर काही पदार्थ चुकीच्या पद्धतीने तयार केल्यास आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. हे सर्व प्रकार विरुद्ध आहार ओळखण्याचे प्रकार आहेत. प्राचीन काळात रचलेल्या चरक संहितेमध्ये विरुद्ध आहाराचे सेवन केल्यामुळे कोणकोणते आजार होऊ शकतात यांचे वर्णन केले आहे. चरक संहितेनुसार विरुद्ध आहारामुळे आम्लपित्त, सर्दी, ताप, गिळण्याचा त्रास, जलोदर, भगंदर, रक्ताशय, पांढरे डाग सारखे विविध त्वचा विकार, अंधत्व, व्यंधत्व यांसारखे आजार होऊ शकतात.